बरं चला लक्ष द्या, बोर्डवर लक्ष असेल. पहिली स्टेप काय होती? पहिली स्टेप होती मेक x और y इक्वल चेक साइन. आपल्याला साइन चेक करायचं. इफ डिफरंट साइन डिफरंट असेल तर आपल्याला ऍडिशन करायची आणि साइन सेम असेल तर आपल्याला सबट्रॅक्शन करायची. बरोबर ना? 1.1 1.1 क्वेश्चन नंबर 2 त्यातला फर्स्ट. क्वेश्चन नंबर 2 मधला फर्स्ट. क्वेश्चन नंबर 2 मधला फर्स्ट दिलेला आहे 3a plus 5b is equal to 26. हे फर्स्ट इक्वेशन आहे. आणि नंतर a plus 5b is equal to 22 हे सेकंड इक्वेशन आहे. व्हॉट इज स्टेप? और x और y इक्वल करून घ्यायचा आहे, सेम करून घ्यायचा आहे. मला वाटतं इथे ऑलरेडी b सेम आहे. इकडे किती b आहे? 5b. आणि इकडे पण किती b आहे? b सेम आहे दोन्ही ठिकाणी. म्हणजे आपल्याला b इक्वल करायची गरज आहे का? नाही. पुढची स्टेप चेक साइन. साइन कुठे लिहितात? त्याच्या पुढे. या पहिल्या इक्वेशन मध्ये 5b चं साइन काय? प्लस. आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये पण साइन सेम आहे, तर आपल्याला काय करायचं? मायनस. सबट्रॅक्शन. या पहिल्या इक्वेशनची व्हॅल्यू किती आहे? 26. आणि दुसऱ्या इक्वेशनची व्हॅल्यू किती आहे? आपण मोठ्यातून छोटा मायनस करतो, करेक्ट ना? मग आपण इकडे मेन्शन करूयात, लेट इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2. व्हॉट इज इक्वेशन 1? 3a plus 5b is equal to 26 आणि a plus 5b is equal to 22. आपल्याला याची करायची आहे सबट्रॅक्शन. मायनस मायनस मायनस. साइन तेच राहतील का चेंज होतील? चेंज होतील. हे वरती किती a? 3a. 3a मधून किती a मायनस केला? 1 आहे. म्हणजे किती a रिमेनिंग राहतील? 2a रिमेनिंग राहतील. हा प्लस 5b, हा मायनस 5. प्लस मायनस म्हणजे 0 होऊन गेला. 5b मधून 5b गेले, 0 राहिले. 22 मायनस 26 मायनस 22 4. Therefore 2a is equal to 4. टू ए इज इक्वल टू 4. हा 2 मल्टिप्लाइड आहे, तिकडे गेल्यावरती काय होईल? डिवाइड. Therefore a is equal to 4 upon 2 and therefore a is equal to 2. काही डाऊट? आता हे आन्सर कुठल्या पण इक्वेशन मध्ये टाका, तुम्हाला नेक्स्ट व्हेरिएबल मिळेल. तुम्ही कुठल्या इक्वेशन मध्ये टाकाल? फर्स्ट का सेकंड? का सेकंड? सोपं आहे, तिथे फक्त a दिसतोय. बरोबर ना? मग तसं मेन्शन करायचंय, पुट a इक्वल टू 2 इन इक्वेशन सेकंड. a plus 5b is equal to 22. Therefore 2 plus 5b equal to 22. हा प्लस आहे, 2 तिकडे गेल्यावरती मायनस होईल and therefore 5b is equal to 20. ही स्टेप कळाली का? काही डाऊट? 5 मल्टिप्लाइड तिकडे जाऊन काय होईल? डिवाइड. Therefore b is equal to 20 upon 5 and therefore b is equal to 4 and therefore a comma b is equal to 2 comma 4. Any doubt? Perfectly clear? चला लिहून घ्याल, मग पुढचं पाहूयात. येतील ना? प्लस सर हवेत का मॅडम हवेत? नेमकं कोण येतील ना? मग क्वेश्चन नंबर 2.
काय पाल सेकंड क्वेश्चन, x plus 7y is equal to 10 आणि 3x minus 2y is equal to 7. हे दोन इक्वेशन आहेत. पहिली स्टेप, मेक x और y इक्वल. हा जो पहिला आहे समजावून घ्या, हा जो पहिला x आहे याचा कोएफिशियंट किती आहे 3 आणि याचा कोएफिशियंट किती आहे 7. इकडे खालती कोएफिशियंट किती आहे, इकडे काहीच नाहीये म्हणजे 3 आहे का 1 आहे. याचा कोएफिशियंट 1 आहे आणि याचा कोएफिशियंट किती आहे 3 आहे. इकडे याचा कोएफिशियंट 7 आहे आणि याचा किती आहे 2, म्हणजे तो सेम करून घ्यावा लागेल. मग तुम्हाला काय वाटतं, x सेम करायचा का y? तुम्ही म्हणाल ते असं काही नाही, x. ओके, मग आता इकडे x चा कोएफिशियंट 3 आहे तर वरती पण किती आणावा लागेल 3, म्हणजे त्याला कितीने मल्टिप्लाय करावा लागेल आपल्याला 3 ने. मग तसं मेन्शन करूया, लेट इक्वेशन 1 मल्टिप्लाइड बाय 3. हे जे पहिलं इक्वेशन आहे त्या पहिल्या इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला 3 ने. मग आता याला जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर हे येईल 3x प्लस 7 3 जा 21y आणि 10 3 जा 30. हे झालं थर्ड इक्वेशन. एनी डाऊट? नाउ ऑब्झर्व दिस. याला ऑब्झर्व करा, हा 3x आणि हा 3x आता सेम झालाय नक्की. आता साइन कुठे लिहितात पुढे, या दोन्ही 3x च्या पुढे काही साइन आहे का? काहीच साइन नाहीये म्हणजे पॉझिटिव्ह आहे. साइन सेम आहे. मग जर साइन सेम आहे तर आपल्याला यांचं काय करायचंय, साइन सेम असेल तर सबस्ट्रॅक्शन. हे जे दुसरं इक्वेशन आहे, दुसरं इक्वेशन त्याची व्हॅल्यू किती आहे 7 आणि जे तिसरं इक्वेशन आहे त्याची व्हॅल्यू किती आहे, म्हणजे कुठलं इक्वेशन मोठं आहे, तिसरं. मग आपण काय करूया, तिसऱ्यातून दुसरं इक्वेशन मायनस करूया. मेन्शन करू, लेट इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 2. कशातून काय मायनस करायचं, 3 मधून 2 मध्ये. पण करे 2 मधून 3 मायनस केलं तरी चालेल का? हो चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता आपण 3 मधून 2 मायनस करूया. इक्वेशन 3 आहे 3x प्लस 21y इक्वल टू 30 आणि नंतर 3x मायनस 2y इक्वल टू 7. मायनस मायनसचा काय झाला प्लस आणि हा झाला मायनस. 3x मधून 3x गेले 0, हा प्लस आहे हा पण प्लस आहे, प्लस 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 होईल. 21 प्लस 2 किती झाले 23y. 30 मायनस 7 नाही 23. मग therefore 23y इक्वल टू 23 and therefore y इक्वल टू 1. इकडचा 23 तिकडे जाऊन डिवाइड झाला, आन्सर 1 आला. आता हा 1 कुठल्या इक्वेशन मध्ये टाकायचा, फर्स्ट सेकंड का थर्ड, फर्स्ट मध्ये. ओके, पुट y इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. फर्स्ट इक्वेशन है x plus 7y इक्वल टू 10. therefore x plus 7 into y च्या जागी किती टाकला 1. therefore x plus 7 इक्वल टू 10. हा 7 प्लस आहे तिकडे जाऊन मायनस होईल and therefore x is equal to 3. therefore x is equal to 3 आणि y is equal to 1. काही डाऊट? खरं आपला आन्सर करेक्ट आहे का रॉंग आहे कसं ओळखायचं? कशात पण टाका, LHS इज इक्वल टू RHS आलं पाहिजे. हे आन्सर कशात टाकायचं, सेकंड मध्ये का थर्ड मध्ये? थर्ड मध्ये. ओके, व्हेरिफिकेशन करूया. थर्ड इक्वेशन काय होतं आपलं पाल? थर्ड इक्वेशन आहे 3x प्लस, आपली x ची व्हॅल्यू किती आली आहे 3, y ची व्हॅल्यू किती आली आहे 1. 3 3 जा प्लस 21 इक्वल टू किती आलं, आलं का 30.
म्हणजे हे जे थर्ड इक्वेशन होतं त्याची व्हॅल्यू किती होती, आली ना 30, म्हणजे आपला आन्सर करेक्ट आहे. स्टेप्स कळाल्या, काही डाऊट? तुम्ही हे झाल्यावरती त्यातल्या थर्ड एक्झाम्पलचा ट्राय करता का? हा, चला सुरुवात कराल. ते राहू दे, ते मी सांगतो, आजच एक्सप्लेन करतो. भागवत लक्ष द्या. पायस, मला क्वेश्चन इक्वेशन नंबर 3 सांग ना, काय काय कितवं सांगते? थर्ड ना? नाही नाही, तो सेकंड मधला थर्ड. हा, 2x मायनस 3y इज इक्वल टू 9. आणि सेकंड इक्वेशन काय? 2x प्लस y 13. हे सेकंड इक्वेशन आहे, बरोबर. मग आता याच्यात हा जो x आहे हा ऑब्झर्व करा नम्रता, याचा कोइफिशियंट 2 आहे आणि याचा पण कोइफिशियंट 2 आहे. कोइफिशियंट सेम आहे, बरोबर ना? माऊली काही शंका? बरं, या साईन कुठे लिहितात? त्याच्या पुढे. याच्या पुढे काही साईन आहे का? म्हणजे पॉझिटिव्ह साईन आहे. आणि याच्याही पुढे काहीच साईन नाहीये, म्हणजे पॉझिटिव्ह साईन आहे. साईन सेम आहे तर आपल्याला काय करायचं? मायनस. साईन सेम असेल तर काय करायचंय? मायनस. आणि साईन डिफरंट असेल तर काय करायचंय? ऍडिशन. मग आता मी इकडे मेन्शन करतो, लेट इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1. मायनस का करायचं ते कळालं का आता? तू जे मला दाखवलं शिंदे, तू मला 3च दाखवत होती, बरोबर की नाही? मग आता मी जर इकडे आता असं लिहितो, लक्षात घ्या, इक्वेशन नंबर 2 आणि नंतर इक्वेशन नंबर 3. भागवत तू चेक करणं गरजेचं आहे, मागच्या प्रश्नात तुझा गोंधळ झाला होता. मी आता याचं सबस्ट्रॅक्शन करतोय म्हणून याचे साईन चेंज होतील. हा मायनस होईल, हा मायनसचा काय होईल? प्लस. आणि हा काय होऊन जाईल? मायनस. 2x मधून 2x गेले, 0. हा प्लस आहे, हा पण प्लस झाला. आता प्लस 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 होईल. वरती किती y आहेत? 1y. खालती किती y आहेत? 1y आणि 3y, एकूण किती y झाले? 4y. पायस डाऊट काही? हे बघ, आधी मी इक्वेशन 2 लिहिलं, ते तुला दिसलं का इक्वेशन 2? मग मी इक्वेशन 1 लिहिलं, ते पण कळालं का? सबस्ट्रॅक्शन करताना जे सेकंड इक्वेशन आहे ना त्याचे साईन चेंज होतात. म्हणजे आता हा जो मायनस 3y त्याचा काय झाला? प्लस 3y. आता पायस, हा 2x आहे आणि हा 2x आहे, याचं साईन मायनस आहे. त्याच संख्येतून तीच संख्या मायनस केली तर आन्सर किती येतं? म्हणून इथे 0 झाला. आता पायस, y चं साईन काय? इथे बघ बोर्डवरती y चा साईन प्लस आहे आणि या 3y चं साईन पण काय? मग 1y मध्ये 3y प्लस केले तर किती y झाले? 4y झाले. हा झाला प्लस 4y. 13 मायनस 9. 13 मधून 9 गेले, 4. Therefore 4y equal to 4 and therefore y equal to किती? 1. इकडचा 4 कट, तिकडचा 4 कट. स्टेप समजली का? का पुन्हा सांगू? डाऊट असेल तर विचारा, मी पुन्हा सांगेल. आता हे आन्सर कशात पण टाका. कशात टाकायचं? फर्स्ट मध्ये का सेकंड मध्ये? सेकंड मध्ये. ओके. पुट y equal to 1 in equation second. इक्वेशन सेकंड आहे 2y प्लस 2x प्लस y इक्वल टू 13. मग y च्या जागी टाकला 1. हा जो 1 प्लस आहे हा तिकडे गेल्यावरती काय झाला? मग 2x इज इक्वल टू किती? 12 येईल का? 13 तून 1 गेला, 12. 2 मल्टिप्लाइड आहे, पलीकडे गेल्यावरती डिवाइड. अँड देअरफॉर x इज इक्वल टू किती? 6. कन्सेप्ट कळाली? देअरफॉर x इज इक्वल टू 6 आणि y इक्वल टू 1.
हा ठीक आहे ना, चला कंप्लीट करा. हा चालेल ना, 100% चालेल. चालेल, तुम्ही एक्स और वाय इक्वल करू शकतात ना, तुम्ही कोणाला इक्वल करा, एक्स ला इक्वल करा किंवा वाय ला इक्वल करा. 2 मिनिट. बरोबर आहे ना, काहीच प्रॉब्लेम नाही, ऍब्सोल्यूट प्रॉब्लेम, एकदम बरोबर आहे. मी सुरुवातीची पहिली स्टेप काय लिहून दिली, मेक एक्स और वाय इक्वल. तुम्ही कोणाला इक्वल करू शकता, एक्सला पण किंवा, तुमची पण स्टेप बरोबर आहे, तुम्ही कोणाला इक्वल केलं, वाय ला, चालणार आहे ना, बरोबर ना. चला कंप्लीट करा, हे पण लिहून घ्या बोर्डवर.